आदिती आपल्या रूममध्ये शांतपणे गेली. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यातली ओल अजूनही दिसत होती. ती आपला चेहरा पुसत होती, पण खोलीतल्या एसीच्या थंडीतही तिचं अंग तापत होतं. संपूर्ण रात्र ती झोपलीच नाही. कधी रुद्रचा राग आठवायचा, कधी त्याची जवळीक, तर कधी त्याचे शब्द. सगळंच मनात फिरत होतं. दोघांच्या मनात अजूनही कालची रात्रीची जखम होती. किचनमध्ये किरण नाश्ता लावत होता. किरण, मॅडम उठली का? ब्रेकफास्ट घेतलाय का? रुद्रने थोडा चिंता, थोड्या तावडीत विचारलं. साहेब, ती कालपासून बाहेर आलीच नाही, जेवणही नाही केलं. रुद्रने चमचा हातातून सोडला. आजारी आहे का? एक क्षण रुद्रच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. राग गेलेला, फक्त काळजी शिल्लक होती. तो तशीच प्लेट बाजूला ठेवून पटकन आदितीच्या रूमकडे चालत गेला. आदिती, दार उघड. पण आतून शांतता होती. ठक ठक ठक. आदिती, आपण कॅम्पसला सोबत जाऊया. ऐकू येते ना? उत्तर नाही. तीच शांतता जी एखाद्याला वेड लावू शकते. रुद्रने पुन्हा ठोठावलं. उत्तर नाही. क्षणात त्याचा धीर सुटला. सुनैना, मास्टर की घेऊन ये. दरवाजा उघडताच दिसला तापाने लाल पडलेला चेहरा. दरवाजा उघडताच रुद्रला जे दिसलं ते त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं. आदिती बेडवर कपकपत झोपली होती. तिचे केस चेहऱ्यावर चिकटलेले, डोळे लाल, ओठ सुकलेले. आदिती, तो पळतच तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. तुला ताप आलाय आणि तू काही खाल्लंही नाहीस. हे बघ. आदितीने त्याचा हात झटकून टाकला. कशासाठी आलास इथे? पुन्हा ओरडणार का? रुद्र थोडा गप्प झाला. अरे, मी कालच विसरलो. सॉरी. मला राग आला होता, पण तुला असं बघवत नाही. तू ऑफिसला नाही जाणार? आदितीने कोरड्या आवाजात विचारलं. रुद्रने शर्टची बटन उघडली आणि तिच्याकडे पाहिलं. आज मी कुठेही जाणार नाही, फक्त तुला सांभाळणार. तो अजून काही बोलायच्या आतच तिला उचलून घेतो. आदिती दचकली. रुद्र, काय करताय? उतरवा मला. लोक बघतायत. बघू देत, मला परवा नाही. तिने त्याच्या गळ्यातून हात आपोआप गुंफले. त्यावर तिचं स्वतःचं लक्ष गेल्यावर ते आणखी लाल झाले. संपूर्ण स्टाफ त्यांच्याकडे बघत राहिला. स्टेअर्स उतरतानाही हॉलमधील मेड्स, कुक, किरण सगळे दोघांकडे बघतच राहिले. त्यांच्या नजरा आदितीला लाजवणाऱ्या, पण कुणीतरी तर खूपच जळणाऱ्या. सुनैनाचा राग तोंडातून धूर येईपर्यंत इतका होता. सुनैनाने दोघांना तिथून जाताना पाहिलं. तिचे डोळे पाणावले. ती धावून मागच्या बागेत गेली आणि तिथेच रडायला लागली. रुद्र साहेब, माझ्याकडे तर कधी पाहिलंही नाही तसं. आणि त्या आदितीसाठी इतकी काळजी. तिचा राग हळूहळू वैरात बदलू लागला. जेव लवकर. रुद्रची ऑर्डर प्लस काळजी होती. रुद्रने तिला डायनिंग टेबलजवळ बसवलं. जेव, नाहीतर मी स्वतः खाऊ घालेन. आदितीला लाज आणि चीड दोन्ही येत होतं. अचानक मुख्य दरवाजा उघडला. आदिती दचकली. मिस्टर जलंधर, रुद्रचे वडील आत आले. त्यांच्या तीक्ष्ण नजरा आधी रुद्रवर, मग आदितीवर. ते पुढे येऊन रुद्रच्या खांद्यावर थाप मारली. रुद्र दचकला, जसा एखादा मुलगा पकडला जातो. डॅड, आपण इथे? लग्नाचं प्रोग्रेस काय? मिस्टर जलंधर खुर्चीवर बसले. मी लग्नाची तयारी किती
झाली ते बघायला आलो आहे. रुद्र शॉकिंग, आदिती शॉकिंग. डॅड, मी साधं छोटंसं लग्न नाही. मिस्टर जलंधर ठाम आवाजात. तुझं लग्न संपूर्ण पुण्यातील वर्षातील सगळ्यात आलिशान लग्न असणार. आदितीचे डोळे मोठे, रुद्रचं तोंड वाकडं. जलंधर अजून काही बोलणार तोच त्याने आदितीला मिठी मारली. ही आजारी आहे, मी तिची काळजी घेतो. त्याने एवढ्या सहजपणे तिला मिठी मारली की आदितीची धडधड वाढली. मिस्टर जलंधर खुश झाले. वा, माझा मुलगा शेवटी प्रेमात पडतोयच दिसतंय. जाता जाता त्यांनी आणखी एक तगडा डायलॉग फेकला. प्रीमियम डिझायनर आजच बोलवा. ग्रँड लग्न हवं. सुनैना किरणला विचारते, रुद्रसाहेब कुठे आहेत? किरण सांगतो, मिस आदित्यला रुद्रसाहेब वर घेऊन गेलेत. सुनैनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा चेहरा थेट जळत होता. ती सरळ दुसऱ्या मजल्यावर धावत गेली. रुद्र आदित्यला बेडवर ठेवतो आणि तू लग्नानंतर माझ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी जाशील. आपल्याला कपलसारखं वागायला जमलं पाहिजे. आदितीचे डोळे गोल झाले. काय करणार आहात? रुद्र जवळ येत होता. त्याच्या चेहऱ्याचा उष्ण श्वास तिच्या ओठावर येऊन थांबला. फक्त 1 इंच अंतर. आदितीचा श्वास अडकला. धाडकन दरवाजा कोण उघडतं? सुनैना. दोघंही दचकले. आदिती घाबरून झटकन उठली आणि उठताना चुकीने रुद्रच्या गालावर किस होते. सुनैनाचे डोळे फाटले. रुद्र सुन्न. आदितीला तर श्वास घेणंही अवघड झालं. सुनैना परवानगीशिवाय आत. रुद्र गुरगुरला. सुनैना थरथरली. मम्मी, आवाज आला. मी समजले की मी आदित्य आजारी. रुद्रने कडक आवाजात उत्तर दिलं. अगदी काही झालं तरी आधी नॉक करायचं. पुढे लक्षात ठेव. सुनैनाच्या डोळ्यात अपमानाच्या ठिणग्या. लग्नाची डिझायनर आली तर खाली तयार ठेव, रुद्र म्हणाला. सुनैनाने घशातला राग गिळला. साहेब, तुम्ही खरंच तिच्याशी लग्न करणार आहात? रुद्र थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. हो, आणि खूप मोठं लग्न करणार. सुनैनाचा हात मुठीत गच्च आवळला. तिच्या मनात एकच विचार, आदिती, तुझ्या आयुष्यात मी शांत बसणार नाही.